मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली असताना अवघा मराठा समाज महाराष्ट्रामध्ये तयार आहे। वेगवेगळ्या गाड्या करून, रिक्षा करून, जेसीबी करून किंवा स्वतःचं ट्रॅक्टर घेऊन सुद्धा मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी कुठेतरी सज्ज झालेला दिसत आहे। गावोगावी वेगवेगळे बॅनर लागलेले आहेत आणि चलो मुंबईचा नारा हा मराठा समाजाने दिलेला दिसून येत आहे। आणि यातच आता मनोज जरांगे पाटलांना रोखण्यासाठी कुठेतरी सरकारचे प्रयत्न चालू आहेत की काय असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। कारण देवेंद्र फडणवीसांचा जरांगे पाटलांना फोन आल्याचं कळत आहे आणि त्या फोन मध्ये चर्चा सुद्धा अशी काय झाली आहे, त्या चर्चेमधून मार्ग निघू शकतो अशी सुद्धा माहिती आहे। नेमकी ही माहिती काय आहे? मनोज जरांगे पाटलांना फोन गेलाय का, गेला आहे तर यामधून मार्ग निघू शकतो का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मंडळी, महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चित आहे। सरकार वेगवेगळे प्रयत्न करते चर्चा बंद व्हावी, सरकार वेगवेगळे प्रयत्न करते जरांगे पाटलांचं नाव सध्या बंद व्हावं आणि देवेंद्र फडणवीस असतील ते कशा प्रकारे एखादं प्रकरण डायव्हर्ट करायचं, कशा प्रकारे एखादं प्रकरणावरून लक्ष हटवायचं। जसं की आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मुद्दा हळूहळू वर येत आहे, ट्रेंडला येत आहे आणि त्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं लक्ष हे कशा प्रकारे वेगळ्या प्रकरणावर न्यायचं हे देवेंद्र फडणवीसांना 100% माहिती आहे आणि त्यांच्या बुद्धीनुसार ते प्रकरणाला कशा प्रकारे वळण देतील हे आता पाहणं गरजेचं आहे। कारण आता 29 तारीख किंवा 27 तारीख ही जवळ येत आहे आणि या तारखेला जरांगे पाटलांनी आर्थ हाक दिलेली आहे की आम्ही आता मुंबईला जाणार आणि मुंबईला जाणार म्हणून जरांगे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यासोबत असो किंवा मराठा समाजासोबत असो अवघा महाराष्ट्र दौरा करतायत आणि त्या महाराष्ट्र दौऱ्यामधून लोकांना आव्हान करण्यात येत आहे, लोकांना सांगण्यात येत आहे की तुम्ही सज्ज व्हा, तुम्ही तयार राहा आणि लवकरात लवकर आपल्याला मुंबई गाठायची आणि आपल्याला मराठा आरक्षण मिळेपर्यंत कधीही परत फिरायचं नाही, आता पुन्हा ती चूक करायची नाही, अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आणि यामुळे कुठेतरी मराठा समाज सुद्धा आता सज्ज झालेला दिसून येत आहे। वेगवेगळ्या गाड्या तयार झालेल्या आहेत, वेगवेगळे लोक तयार झालेले आहेत आणि मुंबईला निघण्यासाठी ही पूर्ण तयारी ही झालेली आहे। मात्र सरकारचे प्रयत्न, मंत्र्यांचे प्रयत्न हे जरांगे पाटलांना रोखण्यासाठी शेवटपर्यंत असणार आहेत। जोपर्यंत जरांगे पाटील इथून जाणार नाहीत, अंतरवालीतून निघणार नाहीत, तोपर्यंत सरकारचा हाच प्रयत्न असणार आहे की कशा प्रकारे हे आंदोलन स्थगित करता येईल, कशा प्रकारे या आंदोलनाला कुठेतरी शांत करता येईल, जी आग उसळणार आहे त्या आगेला शांत करता येईल, अशा प्रकारचे सरकारचे प्रयत्न राहणार आहेत। त्यामध्ये आता एका मंत्र्यानं सांगितलेलं आहे की जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीसांचा फोन येणार आहे आणि फोन आल्यानंतर सगळं काही सॉल्व्ह होणार आहे। म्हणजे जरांगे पाटील स्वतः त्यांना बोलतील, देवेंद्र फडणवीसांना बोलतील, आम्ही चर्चेचा मार्ग काढणार आहोत, आमचे तसे प्रयत्न चालू आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, एका मुख्यमंत्र्याला मी सांगणार आहे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही तपास व्यवस्थित करा आणि लवकरात लवकर जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर विचार करून लवकरात लवकर जरांगे पाटलांना असो किंवा मराठा समाजाला असो आरक्षण द्यावे, अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्याकडे किंवा उपमुख्यमंत्र्याकडे मंत्र्यांनी केली आहे। लवकरात लवकर या सगळ्यांशी संपर्क सुद्धा होऊ शकतो, अशा प्रकारची माहिती आहे। म्हणजे आता ऐन तोंडावर जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांना थांबवण्यात येऊ शकतं का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे। कारण आपण जर बऱ्याच वेळेस पाहिलं तर देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची जी नीती आहे ती ताणून धरण्याची आहे। ताणून धरण्याची म्हणजे कशी, तर शेवटपर्यंत एखादी गोष्ट आपोआप जर सॉल्व्ह होत असेल तर त्याला काहीही नाही करायचं, शेवटच्या वेळेस मात्र त्याला परीक्षेत आणून, टप्प्यात आणून त्याची परीक्षा घ्यायची आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याचं उत्तर सॉल्व्ह करायचं। अशा देवा भाऊंची आजपर्यंतची जी काही स्ट्रॅटेजी राहिलेली आहे ती स्ट्रॅटेजी आहे आणि या स्ट्रॅटेजी नुसारच आता ते पुढे जाणार असल्याचं दिसून येत आहे। कारण आपण जर पाहिलं पत्रकारांनी बऱ्याच वेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आले पत्रकारांकडून की बाबा जरांगे पाटलांचं आंदोलन हे आता जाणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र पेटवला जातोय किंवा महाराष्ट्रामधून एक मराठा समाज उठून येत आहे आणि तो सांगतोय की आम्हाला आरक्षणाची गरज आहे, आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, तर तुम्ही याच्यावर काही पाऊल उचललेले आहेत का? तर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं की पोलीस आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, बघूयात काय होतंय, ती आंदोलन आहे, आंदोलनाच्या ठिकाणी जे कायदेशीर मागण्या आहेत त्या कायदेशीर मागण्या कधीही आम्ही मान्य करायला तयार आहोत, अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं पाहायला मिळालं होतं। मात्र आता यांचा जर फोन गेला देवेंद्र फडणवीसांचा आणि जरांगे पाटलांचा फोन झाला तरी आंदोलनाला कुठेतरी स्थगित होऊ शकतं का? तर जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे, कधीही स्थगित होणार नाही, हे आंदोलन आम्ही करणारच आहोत, काहीही झालं, कितीही संकट आली, देवेंद्र फडणवीसचा फोन येऊ द्या, काही येऊ द्या, आम्ही हे आंदोलन करणार आहोत, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुणाचंही ऐकणार नाही, अशी भूमिका श्री मनोज जरांगे पाटील यांची आहे। मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतंय, या दोघांचे फोन जर झाले, सगळ्या गोष्टी जर झाल्या तरी आंदोलनाला कुठेतरी
माघार घेऊ शकतात का? परत एकदा पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते का? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.